अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध ठराव मांडण्यात आले. कॉम्रेड दिनकर आदमापुरे यांनी ब्रिटिश काळात लोकांना त्रास झाला नाही, त्यापेक्षा अधिक त्रास भाजपच्या सत्तेत लोकांना झाल्याची टीका केली. भाजपला हुकुमशाही लादायची आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग हा भाजप सरकारचा युक्तिपीठ महामार्ग असून शेतकऱ्यांना भिके कंगाल करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज आदमापुरे यांनी व्यक्त केली. गोरगरिबांच्या जमिनी काढून गेल्या. आता तलाव धरणं बांधायला कुठे जमिनी शिल्लक नाहीत, म्हणून आता ते रस्ते करायला लागतात. रस्त्यामध्ये पैसे खायला जुने रस्ते दुरुस्त करायला जग मारलं, पण नवीन रस्ते करायला त्याच्यामध्ये जमिनी शेतकऱ्यांनी काढून घ्यायच्या, कवडी मोलांच्या व्यापाऱ्यांना विकायच्या आणि शेतकऱ्यांना भिके कंगाल करायचा असा ते डाव चालला. याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि ॲडव्होकेट अमोल नाईक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी बापू गुरव, कृष्णात गुरव, ज्ञानदेव शेंडगे, राम कळंबेकर, जयवंत तिकोडे, विजय पाटील, रघुनाथ वारके, भाऊ कांबळे, विलास सुतार, आनंदा पाटील, सुरेश थोरात, आनंद चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.